नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण थोडी वेगळी वेणी बघणार आहोत. म्हणजेच आपण दरवेळेस तगरीच्या कळ्यांची वेणी बघतो. आज आपण सर्वांच्या आग्रहाखातर आबोळीची वेणी बघणार आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी आबोळीची छानशी वेणी, साधीशी सोपीशी वेणी आपल्यासाठी आपण कशी करायची हे आज आपण बघणार आहोत. ही बघा, ही आहेत आबोळीची फुलं आणि अजून भरपूर आहेत फुलं, पण आबोळीच्या वेण्यांसाठी थोडीशी जास्त फुलं लागतात. आबोलीची फुलं आपण कशी एकदम घट्ट वेणी बनवतो ना, त्यासाठी आपल्याला आबोलीची फुलं जास्त पाहिजे असतात, कारण आबोलीची फुलं नाजूक असतात आणि ती एकदम जवळ आल्यावर थोडीशी होतात. आता आमच्याकडे एवढी फुलं आहेत, तरी पण आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी मिक्स करण्यासाठी वेगळी फुलं घेतलेली आहेत. सो बघा, आता आपण आबोलीची फुलांची वेणी करायला स्टार्ट घेतलेली आहे. आपण जसं दरवेळेस करतो धागा वगैरे, दरवेळेस ज्याप्रमाणे आपण तगरीची वेणी बनवतो, म्हणजे आपण ज्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, त्याचप्रमाणे आपल्याला करायची आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक एक आबोलीचं फूल घेऊन त्याचा एक प्रकारचा गुच्छ बनवायचा आहे. आणि ज्या पद्धतीने आपण दरवेळेस तगरीच्या कळ्यांची कशी वेणी बनवता 3-3 कळ्या घेतो, त्याप्रमाणे आपल्याला हा गुच्छ तिथं ठेवायचा आहे आणि धागा म्हणजे गाठ मारून घ्यायची आहे. आबोलीची फुलांची जर तुम्हाला फक्त वेणी बनवायची असेल तर ती पण आपण आपल्या चॅनलवरती लवकरच आणू. पण काय होतं, आत्ता आबोलीची फुलं आमच्याकडे थोडीशी कमी होती. तुम्हाला वाटेल एवढी फुलं आहेत, पण कसं होतं, आपण जेव्हा आबोलीची वेणी करतो तेव्हा ते एकत्र येतात भरपूर आणि त्याचं मग फुलं कमीच होतात. तरी पण एवढी फुलं आहेत म्हणून आम्ही याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आणखीन आपली झेंडूची फुलं, म्हणजेच पिवळी, आणखीन लाल, आणखी एक पूर्ण रेड कलरचा असतो तो, त्या पद्धतीची फुलं घेतलेली आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण आबोलीच्या फुलांचा गुच्छ घेतलेला आहे. आणि आता इथं आपण ठेवणार आहोत. म्हणजे काय, पण एकदम गाठ एकदम घट्ट मारू नका, कारण मग ती फुलं तुटू शकतात. सो पप्पांना सवय आहे म्हणून ते करतात तसं. तुम्ही एक गाठ मारलेत तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे जेणेकरून आपली फक्त वेणीच सुटतात, ते फुलं खाली पडली नाही पाहिजे, बस एवढंच. आणि हे बघा, ही झाडं तुम्ही कुठं ना कुठे पाहिले असेल, म्हणजे आपल्या आजूबाजूला असतात. सो आपण ह्यांचा आपल्या वेणीमध्ये यूज करणार आहोत. म्हणजे आम्ही कुसरीचा पाला वापरणार होतो, पण तो भेटलाच नाही, म्हणून आता हे वापरणार आहोत. कुसरीचा पाला हा गजऱ्यामध्ये घालण्यासाठी उपयोगी पडतो, पण आपण आता आपल्या सध्या वेणी करायची, सो आपण ह्याच्यामध्ये नाही वापरणार तो. आणि एक असते झिपरीचा पाला असतो, तो आपण म्हणजे जास्तीत जास्त करून आबोलीच्या वेणीमध्ये त्याचा यूज होतो, पण आता आपल्याकडे तो नाही आहे, म्हणून आपण ह्याचा वापर करणार आहोत. पण जर तुम्हाला कुठे झिपरीचा पाला तुमच्याकडे भेटलाच तर तो तुम्ही नक्की वापरा, कारण आबोलीच्या वेणीमध्ये झिपरीचा पाला खूप छान वाटतो. आणि अशा पद्धतीने आता बघा, आपण वेणी करून घेतलेली आहे. आणि बघा, आता थोडासा आपण याचा वरचा भाग काढून घेतलेला आहे आणि समोर भाग त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. त्याच्या हाईटनुसार करा, म्हणजे एकच सरळ दिसली पाहिजे. असं वर खाली तर ते छान नाही वाटणार. आणि आपण जी झेंडूची फुलं घेतली होती त्यामधल्या पिवळ्या कलरचा जो फूल असतो त्याचा आपण वापर करणार आहोत, कारण दुसरी जे कलर असतात आहेत ते तेवढे छान नाही वाटत, कारण उठून दिसत नाहीत, म्हणून आपण पिवळा कलर वापरणार आहोत. आता पुन्हा आपण तो पाला घालणार आहोत, कारण ग्रीन येल्लो कॉम्बिनेशन खूप छान वाटेल, म्हणून आपण पुन्हा तो घालणार आहोत. अशाच पद्धतीने आपण आपली पुढची वेणी पण कंटिन्यू करणार आहोत, कारण यामध्ये रेड कलरची फुलं तेवढी छान नाही वाटणार आणि एकदम रेड कलरची ती पण छान नाही वाटत. त्यामुळं आम्ही आबोलीची फुलं आणि
येल्लो कलरची झेंडूची फुलं याचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि हे खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे अशीच आपण वेणी पुढे कंटिन्यू करणार आहोत. आता बघा आपली ऑलमोस्ट वेणी कंप्लीट व्हायला आलेली आहे आणि हाच सिक्वेन्स आपल्याला ठेवायचा आहे. पण तुम्हाला जर काही बदल करायचा असेल, कुठले चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता. म्हणजे चेंजेस म्हणजे काय, तर आणखी याच्यामध्ये ॲडिशन तुम्हाला जर कुठली वेगळी फुलं टाकायची असतील किंवा तुमच्याकडे अजून काही वेगळं असेल तर ते तुम्ही टाका. त्याचप्रमाणे तुम्हाला पेचक जर टाकायची असेल, आता आम्ही या वेणीमध्ये पेचक टाकणार होतो, पण नंतर मग असं वाटलं की नको, ती छान नाही वाटणार, म्हणून आम्ही पेचक नाही टाकली. पण जर तुम्हाला टाकायची असेल तर ती स्ट्रेट पेचक वापरू नका, दुसरी पेचक असते ती वापरा, जेणेकरून आपली वेणीमध्ये ती खूप छान वाटेल. आणि जर तुमच्याकडे आबोलीची फुलं कमी असतील तर तुम्ही जे आपण मध्ये जे फुलं वापरणार आहोत त्याची तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. तशी वेणी खूप छान वाटेल, कारण आपल्याकडे जर फुलंच कमी आहेत तर आपण त्या पद्धतीने पण करू शकतो. झाली आता आपली वेणी पूर्ण कंप्लीट. हा बघा, हा फक्त शेवटचा एक पार्ट आणि आता आपली पूर्ण वेणी कंप्लीट झालेली आहे. सुंदरशी, छानशी आणि झटपट होणारी वेणी. झटपट नाही म्हणता येणार, कारण जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं आणि लवकर होईल. हे बघा, अशा पद्धतीने एक धागा घ्या आणि तो नंतर मग तिथे जवळच बांधून घ्या घट्ट एकदम. आणि नंतर मग तुमची वेणी ही तुमच्या जी कैची वगैरे तो धागा तोडून घ्या. आपल्याकडे तर आबोलीची फुलं असतातच आणि आपल्याकडे जर आबोलीची फुलं असतील तर अशी एक छानशी वेणी करायला काही हरकत नाही आहे. आणि जर आपल्याला ही वेणी अशी येत असेल तर मग कशाला विकत घ्यायच्या वेण्या, स्वतःसाठी स्वतःच्या मनाप्रमाणे एक छानशी वेणी बनवायची झटपट. आता आपण वेणी काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने सर्व धागे वगैरे कट करून घ्यायचे. आणि हा आहे आपल्या वेणीचा फायनल लुक. तुम्हाला वेणी खूपच छान वाटली असेल आणि आपण जे काही वर खाली जे केलेलं आहे ते अगोदर कट करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि आपली वेणी खूपच छान वाटत आहे आणि हा जो येल्लो आणि आबोलीच्या फुलांचं कॉम्बिनेशन ग्रीन वगैरे खूप छानच वाटत आहे. तुम्हाला जरी